दिल्लीमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय केटल बॉल स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी गावातील अश्विनी दळवीनं सुवर्ण पदक पटकावले. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला पहिल्यांदा मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करते, कारण की आज एक मुलगी इथपर्यंत जाऊन सुवर्ण पदक मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्यासाठीच नाही, आमच्या सर्व मुलींसाठी एक आदर्श आहे, की एक मुलगी एवढं करू शकते, मग आम्ही का नाही करू शकत. हा एक आदर्श आम्ही तुमचा आमच्या समोर नक्की ठेवू. तर मी तुम्हाला मला अशी एक विनंती करायची, की आधी तुम्ही सर्वांना केटलबेल या स्पर्धेविषयी थोडीशी माहिती सांगा. हा खेळ कसा आहे, कसा खेळला जातो, याबद्दल थोडीशी माहिती करून द्या. धन्यवाद पूजा मॅडम. आता केटलबेल कशाला म्हणतात हे तुम्ही गुगल वरती सर्च करा. एक खाली असा गोल चंबू असल्या टाईप असतो, वरती त्याला धरायला असतं आणि तो इव्हेंट असा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे जर्क असतो. जर्क म्हणजे हा तिथे घेतो, वरती फेकायचा, परत लॉंग सायकल म्हणजे खाली जाऊन वरती परत वरती फेकायचं. हे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये कंटिन्यू 10 मिनिट लिफ्ट करायची असते किंवा 30 मिनिट. आणि त्याच्यामध्ये एक स्विच किंवा मल्टिपल स्विच असतात, म्हणजे एका हातात घेतल्यानंतर दुसऱ्या हातात, परत तिसऱ्या हातात, या टाईपनी. तर त्याच्यामधला मी एक जर्क केला होता, 10 मिनिटं कंटिन्यू लिफ्ट केली होती आणि एक 95च्या आसपास मी रिपिटेशन मारले होते. मग त्यातले नो काउंट जाऊन काही 89 वगैरे करेक्ट आले होते. ओके. तर मॅम आता आपण बघतो, म्हणजे तुम्ही अनुभवत असाल किंवा आम्ही पण अनुभवतो, की काही काही मुलींना ना अजून पण असं खेळामध्ये जास्त म्हणजे फॅमिलीकडून कधी सपोर्ट भेटत नाही किंवा बाकीचे लोक जे असतात आजूबाजूचे ते पण खेळामध्ये नाही खेळणार. मुलींचं काम असतं चूल आणि मूल किंवा घर किंवा जॉब एवढंच करा. इथपर्यंत असंही काही काही ठिकाणी केलं जातं. मी सर्वच ठिकाणी नाही म्हणत, काही काही ठिकाणी अजूनही ह्या म्हणजे प्रथेला किंवा या गोष्टींना काही मुली बळी पाडतात. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, की तुम्हाला या खेळामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा हे यश संपादन करण्यासाठी कुणी व कसा सपोर्ट केला? आता सर्वप्रथम माझ्या सासरची जी मंडळी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे कुठल्याच गोष्टीला मला विरोध नाहीये. आणि माझे मिस्टर सचिन दळवी यांनी मला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. त्यांचं म्हणजे हा खेळ जॉईन केल्यापासून ते लास्ट मला वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळण्यापर्यंत त्यांचंच खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे या ठिकाणी आज जी मी पोहोचले फक्त त्यांच्यामुळेच पोहोचलेली आहे. आणि मुलींना सांगायचं झालं तर आता कसं झालंय, आपल्या इकडे थोडं क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जातं. जसं की तुम्ही म्हटलं केटलबेल आम्हाला माहित नाहीये, तर याला हळूहळू जास्त लोकप्रियता येईल. त्याप्रमाणे हा खेळ पण सगळ्यांना माहित होईल आणि थोडा अभ्यासाव्यतिरिक्त थोडंसं स्पोर्ट्स मध्ये पण लक्ष त्यांनी द्यावं, असं मी म्हणते. ओके. मॅम मी आता तुमच्या माहिती मी जो अभ्यास केलाय तुमच्यावरती त्याबद्दल तुम्ही जिम ट्रेनर पण आहात, की तुम्ही हा. जिम ट्रेनिंग देता. तर तुम्हाला असं म्हणजे मला असं विचारायला आवडेल, की काही मुली असतात ज्यांना म्हणजे मला सुद्धा असं वाटतं, की जिमचे काही साइड इफेक्ट पण होतात बॉडीवरती. तर म्हणजे गर्ल्सच्या बॉडीवरती. तर त्याबद्दल काय बोलाल? जिमचे साईड इफेक्ट्स नाहीये. तुम्ही ट्रेनिंग कुणाकडून घेताय, तो ट्रेनर सर्टिफाईड आहे का, त्याला प्रॉपर नॉलेज आहे का. जिमचे साईड इफेक्ट्स एकच आहेत की तुम्ही प्रॉपर ट्रेनर नाही तुम्ही घेतला तर त्याच्या जे फॉर्म करेक्शन वगैरे असतात, फॉर्म प्रॉपर शिकवतात, तर ते प्रॉपर शिकवले नाहीत तर मग कुठली तरी इंजुरी होऊ शकते. आणि आपले हार्मोन्स आणि जेंट्सचे हार्मोन्स वेगळे आहेत, त्यामुळे फक्त जेंट्सनी जिम केली पाहिजे, लेडीज करू शकत नाही, तर अशातला पार्ट नाहीये. हार्मोन्स वेगळे आहेत. तुम्हाला असं वाटेल की तुमचे मसल पण बिल्ड होतात का, तर नाहीये. आणि पाहायला गेलं तर जिम जे करतात त्यांची फिगर वेगळीच असते, मोबाईल नको घेऊन जेंट्सची बसू बॉडी दे. वेगळीच असते. पुस्तक बिस्तक बघ बघू दे इकडे. कुणाच तरी माईक म्यूट. तर मॅम आणि मला जिमचे फायदे काय आहेत हे सांगाल का? आता व्यायामाचे तुम्ही फायदे म्हणाल तर स्किन पासून म्हणा, एक स्ट्रेंथ बिल्ड होतीये, पॉझिटिव्ह माइंड राहतोय, तुमची मेंटॅलिटी पण चांगली राहते, स्ट्रेस हँडल करू शकताय तुम्ही. हेअर पण चांगले, म्हणजे सगळ्याच नाहीत का, प्रोटीन. आणि एक व्यायाम केल्यानंतर आपण थोडंसं आहाराकडे पण लक्ष देतो.
त्याप्रमाणे दोन्ही बेनिफिट्स चांगले भेटतात. ओके. आणि मॅम आपण पाहतो की आता या सध्याच्या जीवनामध्ये मार्केटमध्ये हर्बल लाईफचे प्रोडक्ट नाही का जास्त सजेस्ट करतात की हे हर्बल लाईफचे जास्त प्रोडक्ट यूज करा. तर मग याबद्दल आपण काय बोलाल? एक तर ऍक्च्युली मी कुठल्या प्रोडक्टवर नाही बोलत आहे, म्हणजे हर्बल लाईफचं नाव नाही घेते, पण वेट लॉस करण्यासाठी मी सजेस्ट करेल की कुठलीही पावडर घेऊ नका. आता ही पावडर काय आहे, म्हणजे तुम्ही एक प्रकारचं जेवण करताय, तर ते जेवण न करता ही पावडर घेताय, म्हणजे काय करताय, एक प्रकारचं मील बंद करून दुसरं पावडर घेताय. तर त्या ठिकाणी तुम्ही उपाशी राहिले तरी त्यांनी वेट लॉस होणार आहे. आणि म्हणजे हर्बल लाईफने काय होतं, वेट फास्ट मध्ये कमी होतं. नंतर स्किन लूज पडणं, नंतर किडनीवरती पण जास्त त्याचा इफेक्ट होतो. जास्त वेळ घेतलं म्हणजे 1 महिना घेताय, 2 महिने घेताय, 3 महिने, तर त्याचे साइड इफेक्ट्स आहेतच. तर मी सजेस्ट करेल की तुमच्या आहारात थोडंसं चेंजेस करा आणि त्यातूनच तुम्ही वेट लॉस करा. त्या अशा गोष्टींकडे नका जाऊ तुम्ही. म्हणजे मी तर ओके. सजेस्ट नाही करत माझ्या जिममध्ये. आपले जे काही रिझल्ट आहेत ते नॅचरल. तर हे होते मला जिम बद्दल पडलेले प्रश्न. अजूनही आपल्याला खूप मैत्रिणी जॉईन आहेत. त्यांना काही जिम बद्दल मॅमला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तर मॅम मला असं एक अजून विचारायचंय की म्हणजे ह्या खेळात यश मिळवण्यासाठी तुम्ही कुठे प्रॅक्टिस केली की कसले क्लास वगैरे लावले होता की कसं? हां, प्रॅक्टिस केली होती. म्हणजे आता मी श्रीगोंदा ठिकाणी 3.5 वर्ष जिम चालवते. तर एस-डी हे नाव आमचं जिमचं खूप म्हणजे प्रसिद्ध नाव आहे. तर त्या नावासोबतच मला माझं स्वतःचं नाव करायचं होतं. मग जिम तर चालू होती माझी. तर मग मी विचार केला की एखाद्या स्पोर्ट्समध्ये स्वतःचं नाव करावं. तर मग केटलबेल आणि माझे कोच आहेत सिद्धार्थ सर पुण्याचे. मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी केटलबेल विषयी माहिती दिली. मग ते ट्रेनिंग मी पुण्याला घेतलेले. मग आता माझं शेड्यूल एवढं बिझी होतं की शनिवारपर्यंत मला जिमच पाहावी लागायची. मग प्रत्येक रविवारी मी श्रीगोंद्यावरून पुण्याला जायचे. 1-2 तास तिथं शिकायचे. नंतर आमची ऑनलाईन प्रॅक्टिस चालायची. अशा प्रकारे मी प्रॅक्टिस केलेली आहे. मॅम आणि या खेळामध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणजे या खेळ खेळण्यासाठी तुम्ही दिल्ली ठिकाणी गेला होता, तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का? आता ऍक्च्युली एक म्हणजे वर्षभरच झाली मी प्रॅक्टिस केली होती आणि एक माझं नशीब की इंडियामध्ये फर्स्ट टाइम ही वर्ल्ड चॅम्पियनशिप आली. मग त्यानंतर फॉर्म भरण्यापासून खूप प्रॉब्लेम आले. म्हणजे जायचं की नाही, कारण ओव्हरऑल त्याचा खर्च पाहिला तर जवळजवळ 70,000 ते 80,000 खर्च होतो. मग मला तर लेडीज म्हटलं की थोडंसं पैशांचा विचार करतात. थोडं मला भीती पण वाटत होती, एवढ्या लांब चालली, जिंकती का नाहीये, काय होतंय, कसं काय. मग माझे मिस्टर खूप सपोर्ट करतात. त्यांनी सांगितलं की तो फॉर्म भर. मी लास्ट दिवशी तो फॉर्म भरला आणि तिथं गेल्यानंतर मग त्यांचं ते वेट वगैरे आमचं घेतलं. तिसऱ्या दिवशी आमच्या त्या स्पर्धा चालू झाल्या. आणि मग मी तिथं पाहिल्यानंतर रशियाचे काही लिफ्टर होते. ऍक्च्युली गेटलफेल म्हणजे रशियाचे लिफ्टर चांगले असतात. रशियामध्ये जास्त लोकप्रियता आहे या गेमला. तर ते पाहिल्यानंतर मला थोडीशी भीतीच वाटली होती, की आता माझं काय होईल? अच्छा. पण तरी तुम्ही अडचणी करून पुढे या सुवर्ण पदक संपादित केलं. खरंच ही खूप मस्त गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मॅम यानंतर तुम्ही थोडा आहाराबद्दल आम्हाला सांगाल की म्हणजे रोजच्या जेवणामध्ये कसा आहार घेतला पाहिजे? आता याचं काय होतं, आता माझी ऑनलाईन बॅच सुद्धा मी रन करते. आता फर्स्ट तुमचे फोटोज पाहिले जातात, की तुमचे फॅट्स किती प्रमाणात आहेत. आणि मग तुमच्या वेटनुसार तुम्हाला सजेस्ट केलं जातं, की तुमचे प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट कसं पाहिजे तुमच्या म्हणजे वेटनुसार तुम्हाला किती गेलं पाहिजे. आता एखादा जर जास्त फॅट्सवाला असेल, तर मी त्याला फर्स्ट मंथला सजेस्ट करते, की तू म्हणजे त्याला एकदम स्ट्रिक्टली डाएट प्लॅन देते, की तू हा प्रॉपर कर. एका महिन्यातच 5 ते 6 किलो त्याचं कमी झालं पाहिजे. म्हणजे 2 ते 3 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन. आता एक सांगते तुम्हाला, की खूप लोकं फ्रुट्स खातात. हो. फ्रुट्स खातात. पण त्यांनी कधी चेक केलंय का? आता Googleवर चेक केलं तर एक 100 ग्रॅमचं ॲपल असेल, तर त्याच्यामध्ये 10 ग्राम शुगर आहे. म्हणजे लोकं काय करतात, इकडं चहा बंद करतात आणि इकडं ॲपल खायला चालू करतात. म्हणजे 3 चहा पिल्यासारखं. हे झालं. एक मी सांगेल, की सजेस्ट करेल, की एक चपाती बंद करा. जे भाकरीच पाहिजे आपल्या आहारात आणि शुगर तर नकाच घेऊ. ह्या 3 गोष्टी झाल्या. आता फळांचं असं झालंय, की खूप जण म्हणतात नॅचरल आहे, त्याच्यातून व्हिटॅमिन भेटतात. पण व्हिटॅमिन तुम्ही दुसऱ्या गोष्टीतून घ्या किंवा आता आपण कोरोनाच्या काळामध्ये व्हिटॅमिनची टॅबलेट घेतो. तशा तुम्ही बाकीचे सोर्स घ्या. म्हणजे आता याच्यामध्ये फळांमध्ये फ्रुक्टोज पण असतं. आता ते फ्रुक्टोज काय करतं, की वरून तुमची चरबी वाढवत नाहीये. ते
आतमध्ये जाऊन तुमची लिव्हर वरती चरबी गेन करते. ते तुम्हाला वरून दिसत नाही. कालांतराने तुम्हाला काही प्रॉब्लेम चालू झाले त्यानंतर तुम्हाला जाणवतात. ओके. आणि मॅम मला असं एक विचारायचं की ज्यांना ब्लड प्रेशरचा वगैरे त्रास असतो, अशी लोक जिम करू शकतात की त्यांनी नाही केली पाहिजे जिम? कुठली कुठली लोक म्हटलं? म्हणजे ज्यांना बीपीचा वगैरे त्रास असतो, जास्त दम लागतो, दम्याचा. बीपी नाही. आता माझ्याकडे बरेचसे मणक्याचे पण पेशंट आहेत. तुम्हाला त्यांना प्रॉपर सजेशन द्यावं लागतं की हा सेट असाच मारायचा किंवा काही सेट त्यांना स्किप करावे लागतात. आणि बीपी शुगरसाठी मी त्यांना योग्य आहार सजेस्ट करते. म्हणजे माझ्याकडे पेशंट असणारे कोलेस्ट्रॉल आहे, बीपी शुगर असेल, थायरॉइडचे जास्त पेशंट आहेत. म्हणजे लेडीजला थायरॉइडचं प्रमाण जास्त असतं. एक ऑनलाईन मध्ये 2च महिने झालं तिचं रिप्लाय पण आलेला आहे की आता तिची जी टॅबलेट होती ती कमी केलेली प्रमाणात आणि काहींचं तर बंद झाले. तर फायदे खूप आहेत. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही बिनधास्तपैकी विचारा. बाकी कुणालाही आमची चर्चा करायची असेल की आपल्या म्हणजे जिम बद्दल असेल किंवा त्यांच्या खेळाबद्दल कुणाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. कुणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. कुणाला मॅमशी बोलायचं असेल तर तुम्ही माईक अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. मीच बोलू का मॅम जरा लेडीज असेल तर? हो, बोला ना. तर लेडीजचं काय होतं माहितीये का, 3 वर्ष झालेत मी आता लेडीज मध्येच आहे. थोडा अनुभव घेतलाय की त्या स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाहीयेत. तर त्यांना आता ज्या काही लेडीज आहेत, मुली असतील काही, त्यांना रिक्वेस्ट करेल की 1 तास तुम्ही वेळ काढा. कारण काय होतं पुढे जाऊन आपण सगळ्यांची कामं करतो. पुढे जाऊन काहीतरी त्रास व्हायला लागतात. त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण स्वतःकडे काहीच लक्ष दिलेलं नाही. आणि असतील इथं जेंट्स पण असतील, जॉईंट पण एक सांगते की किती प्रेम करणारं कोणी असो, पण पुढे जाऊन तुम्हाला हेच बोलणार आहे की तुला लक्ष द्यायला काय होतंय तुझ्याकडे? तुला त्यावेळी लक्ष देता नाही आलं का? ह्या गोष्टी होणार आहेत पुढे. त्यामुळे तुम्ही 1 तासभर तरी वेळ काढा. मग तुम्ही घरी करा, नाहीतर जिमला जा. स्वतः थोडंसं आहाराकडे पण लक्ष द्या. आणि जेव्हा आपण स्वतःसाठी टाइम काढतो ना, तर तो आनंद वेगळाच असतो, की मग तुम्ही दुसऱ्याची 10 कामं केली तरी तुम्ही ते स्वतःसाठी वेळ काढलाय, त्याच्यासाठी दुसऱ्यांची 10 कामं करायलाही तयार असता. ओके. म्हणजे एवढंच की आपणही केलं पाहिजे स्वतःकडे, स्वतः एक लक्ष ठेवलं पाहिजे, दुसऱ्यावरती डिपेंड न राहता. हां. ओके. एक मॅम फेज येते ती, की त्यावेळी म्हणजे ते म्हणतातच, की तुला तुझ्याकडे लक्ष देता नाही आलं का? आता माझं सांगायचं झालं तर मला बऱ्याच लेडीज असं बोलतात, की तुम्हाला अजून नाही का म्हणजे असं पुढे अजून तुमची अजून फॅमिली हे ते तुम्हाला अजून पाहिजे. पण ठीक आहे. सगळं मान्य आहे मला मुलं पाहिजेत. तुम्हाला सगळं घरच्यांचं पण पाहिजे. पण एक अर्धा तास तर आपण कसाही काढू शकतो. 24 तासापैकी अर्धा तास करा, पाऊण तास करा. पण करा. वॉकिंग करा, सायकलिंग करा, झुंबा करा. ओके. सर्व सर्व लेडीजला ह्या विचाराचा खरंच उपयोग करून द्या सगळ्यांनी. मॅम मला असं एक विचारायचं की तुम्ही मॅरिड आहात. ठीक तुम्ही बोललात की तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला फुल सपोर्ट केलाय. पण तुमच्या काही सासरचे मंडळी असतील किंवा सासू-सासरे असतील यांच्याकडनं तुम्हाला असा विरोध कधी आला की तू एक मुलगी आहे, सून आहे आमच्या घराची, असं केलं नाही पाहिजे वगैरे असं काही? नाही, नाही. मी सांगितलं ना, माझी सासरची म्हणजे आता ते पण एज्युकेटेड आहेत आणि कुठलाच विरोध झाला नाही. म्हणजे सांगायचं झालं तर माझे सासरे आम्ही जेव्हा चाललो होतो दिल्लीला, तेव्हा एअरपोर्टवरती सोडवायला आलते. तर ते एवढे खुश होते, की मुलं चाललेत. पहिल्याच पहिल्याच वेळेस आम्ही विमानात बसत होतो. त्यांना फार आनंद होता. आणि ते नंतर तिकडनं जिंकून आल्यानंतर ते स्वतः घ्यायला आले होते. त्यावेळेस पण एवढे खुश होते. आणि सासूबाईंचं पण काहीच नसतं. म्हणजे फुल सपोर्ट आहे माझ्या घरचा. पण मला एक सांगायचंय, सपोर्ट भेटतो, पण कधी माझ्या इच्छा खूप दाखवल्या होत्या, की माझी ही इच्छा आहे, ती इच्छा आहे. तर लेडीजचं काय होतं, की त्यांना आधीच भीती वाटते, की घरचे हो म्हणतील का नाही. तर तुमच्या इच्छा एवढ्या पाहिजेत, की त्यांनी हो बोललंच पाहिजे, असं मला वाटतं. कारण माझ्या मागे म्हणजे आता हे जिम पाहायचं, प्लस आता आम्ही एक ऑफिस चालू केलंय. ह्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण मी त्या म्हणजे ते एक्सक्यूज दिले नाहीत, की मला हे काम आहे, ते काम आहे. एक आवड होती, त्याप्रमाणे मी त्याची प्रॅक्टिस करत गेले. ओके. म्हणजे आपण आपली
पण तरी जर एखाद्याच्या घरून किंवा सासू सासऱ्यांचा जर विरोध असेल तर त्या मुलीने म्हणजे कसं फेस केलं पाहिजे? आता ते त्यांचं कन्व्हिन्स करायचं काम आहे आणि स्वतःचे 100% देणं काम आहे. तेवढे कष्ट पण केले पाहिजे. आता जसं की मी सांगितलं माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला आहे ते. त्यांना पण तेवढा विश्वास होता. कारण माझी प्रॅक्टिसच त्या प्रकारे चालू होती. माझा आहार म्हणा, हे म्हणा, ते सगळं हे माझं स्ट्रगल पाहत होते. की हिची एवढी धावपळ होती तरी ही म्हणजे ती प्रॅक्टिस करण्यासाठी एवढा वेळ काढती. कारण दुपारी प्रॅक्टिस करावं लागायची 1च्या दरम्यान. लोकांच्या तर झोपायची वेळ असते. 1 वाजता त्याची प्रॅक्टिस करावी लागायची. त्यांनी हे सगळं पाहिलं होतं. त्यामुळं ते एका मिनिटात म्हटले, "तू फॉर्म भरून टाक. काय होईल ते आपण पाहू पुढे गेल्यानंतर." की आता तुम्ही बोलता जिद्द तेवढी पाहिजे मॅडम. जिद्द तेवढी पाहिजे. की ठीक आहे, हारेल जिंकल तो पुढचा विषय आला. हम्म, हम्म. जयश्री मॅम, आय थिंक तुमचा माईक कराल का? तर मॅम आता बोलता बोलता तुम्ही बोलला होता की आधी दिल्लीला जाण्याच्या आधी तुम्हाला असा एक विश्वास नव्हता मनामध्ये की बाबा मी जिंकेल की नाही जिंकणार, मी पहिल्यांदाच जातीये. पण ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस जिंकलात, अ, जयश्री एसडीजी मधलंच वाटतं त्या जयश्री त्यांचा माईक प्लीज म्यूट करा. ओके. हॅलो मॅम, माझा आवाज आला का तुम्हाला? हो, आला. बोला. ओके. तर मी बोलत होते की तुम्ही आता बोलता बोलता बोलला होतात की तुम्हाला अशी एक खात्री नव्हती मनामध्ये की बाबा मी जिंकेल की नाही, मी एवढ्या लांब जाणार आहे, मला जमतंय की नाही. मग त्यानंतर तुम्हाला हे यश प्राप्त झालं त्यावेळेस तुमची आणि तुमच्या मिस्टरांची प्रतिक्रिया काय होती यावरती? अ, म्हणजे मला खात्री नव्हती म्हणजे कसं होतं, की मी जेव्हा प्रॅक्टिस करत होते ना, तेव्हा एक 7 ते 8 मिनिटं मी त्या खेळामध्ये टिकायचे. कारण तो असा खेळ होता, की स्विच नव्हता. एका हाताने तुम्ही 25 मारा, 30 मारा वरती बेल फेकून आणि नंतर सेकंड हात लावतो. त्यामुळे प्रॅक्टिस करताना मी एकतर 7 ते 8 मिनिटाची केली होती आणि ज्यावेळेस जायचं होतं दिल्लीला त्यावेळेस दिवाळी आली. दिवाळी आली म्हणजे मला घरी जावं लागलं. त्यावेळेस थोडासा डाएट प्लॅन बिघडला. आणि ज्या दिवशी शेवटच्या दिवशी मी प्रॅक्टिस करत होते, जिममध्ये गेले तेव्हा जिना चढला. त्यावेळेस मला दम लागला. मग थोडंसं भीती वेळ लागली, की आता काय होईल? कारण यामध्ये आहार खूप प्रॉपर घ्यावा लागतो. तुमच्या वेटनुसार तुम्हाला प्रोटीन, कार्बोहायड्रेट झालं, फॅट्स झाले आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर पण आता हे 250 ॲथलीट होते. जवळ-जवळ 15 ते 16 देशांमधून आलेले होते. मग आता भीती तर वाटणारच, की आपलं काय होईल? आणि खरं सांगायचं म्हणजे तर आमच्या दोघांमध्ये ना, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्यात आणि मी सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह असते. तर आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो, जिंकायच्या वेळेस सरांनी माझ्या आधी पोस्ट केल्या होत्या, की म्हणजे नाही का रनर म्हणजे विनर आहेच त्यांनी स्वतः. आणि माझ्या आधी त्यांच्या पोस्ट पडत होत्या. म्हणजे त्यांचा एवढा हॅपीनेस होता, की सगळ्यांना फोन करून सांगणं. तर हे त्यांचं त्यावेळेस पाहायला मिळालं. आय होप तुमच्यासारखे सपोर्टिव्ह मिस्टर सगळ्यांना तसेच एक भेटू दे. त्यानंतर मला विचारायचं की हे जे म्हणजे खेळ तर तुम्ही लग्नानंतर नाही का याच्यामध्ये आवड निर्माण केली तो खेळ केटलबेल. पण तुम्हाला माहेरकडनंच जिमची आवड होती की इथे सासरी आल्यावरती हे सर्व तुम्ही अ, स्वतःला साठी नाही, केलं? मी जिम ऑलरेडी आधीपासूनच करते. जे लग्न व्हायच्या आधीपासून आणि आधी माझं म्हणजे एम-सी-एस झालेलं आहे. मी आय-टीमध्ये जॉब केलेला आहे. लग्न हं, हं. झाल्यानंतर आमच्या स्वतःच्या जिम होत्या. मग मी थोडा विचार केला, की आपल्या जिममध्ये दुसरं कोणाला तरी ट्रेनर ठेवायचं. मी दुसऱ्यांकडे कामाला जायचं. तर आपणच का ट्रेनिंग नाही घ्यायचं? तर मग मी सचिन सरांकडून काही शिकले. काही आम्ही पुण्यात क्लासेस लावले होते. K11 म्हणून इन्स्टिट्यूट आहे. तिथे क्लासेस केले. लॉकडाऊन झाल्यानंतर परत काही अपडेट करावे लागतात. काही अपडेट केले क्लासेस. अशा प्रकारे मी म्हणजे टर्न घेतला इकडे. म्हणजे जिमची आवड ही तुम्हाला माहेरकडूनच होती. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हां, म्हणजे जिमसाठी माझा भाऊ पण जिमला जातो. आई-वडिलांना पण म्हणजे वॉकिंग वगैरे करतच होते. म्हणजे थोडीशी काळजी घेतातच. त्यामुळे ते थोडंसं रक्तातच असल्या टाइप होतं. अच्छा. तसंही जिममुळे किंवा बरेच आजार वगैरे चालणं यामुळे बरेच आजार पण आपल्यापासून लांब राहतात. आपल्या स्वतःसाठी पण ते चांगलंच असतं.
तर हा, मॅम म्हणजे आता माझा अनुभव सांगायचा 3 वर्षात झाला तर तुमचा कॉन्फिडन्स पण खूप हाय लेवलला जातो आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट राहतो. प्लस मला नाही वाटत की मी 3 वर्षात कधी म्हणजे माझ्या जिमच्या मेंबरला पण माहित असेल की मी कधी सुट्ट्या घेतल्यात, की मी खूप आजारी आहे त्यामुळे जिमला येऊ शकले नाही असं कधीच झालं नाहीये. एक काय होतं आपण विचार करतो स्वतःच्या हेल्थ वरती जेव्हा खर्च करायचा त्यावेळेस विचार करतो की अरे एवढे पैसे घालायचे. पण कोरोनाच्या पिरियड मध्ये तुम्ही पाहिलं असेल लोक पेट्या घेऊन जात होते पैशांच्या. पण त्यावेळेस ते नाही झालं म्हणजे लोक गेले ते गेलेच. तर असं होतं हो. एक वेळेस खूप पैसा येतो त्यावेळेस आपली हेल्थ नसते. त्यामुळे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. हा, बरोबर आहे. मला तुमच्या दिनक्रमाविषयी सांगाल का? म्हणजे मॉर्निंग टू नाईट पर्यंत तुमचा दिनक्रम कसा आहे? आता मॅडम माझं शेड्यूल खूपच बिझी आहे. आता सकाळी एक 5:30 पावणे 6च्या आसपास मला जिमला जावं लागतं सकाळी. एक 7:30 पर्यंत मी लेडीज जिमवर असते. नंतर माझं स्वतःचा वर्कआउट करते. आता वर्कआउट करायला लेडीज जिमला वेट कमी आहे. जे वेट उचलायचंय ते. आणि आता 3 वर्ष झालं करते त्यामुळे मला वेट जास्त लागते. मग मी जेंट्स जिमला जाऊन वर्कआउट करते. तिथे माझा 1.5 तास स्वतःचा वर्कआउट होतो. कारण मी माझी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या वर्कआउटला देते. तो सेपरेट ठेवते मी मेंबर्स मध्ये ठेवत नाही. एक 9:30च्या आसपास मी घरी जाते. त्यानंतर आता मी जसं की म्हटलं हे ऑफिस आम्ही चालू केलंय एक ट्रेडिंगचं. तर तिथं पण लक्ष द्यावं लागतंय. तर 11-12च्या आसपास मी ऑफिसला येते. 3ला परत घरी जाऊन जेवण करून थोडासा आराम करून 4-4:30च्या आसपास जिमला असं आणि 7ला परत रिटर्न. म्हणजे बिझी शेड्यूल आहे. ओके. तर मला दुसरा प्रश्न असा आहे, की आता ज्या मुली ज्या अनमॅरिड आहेत बाबा, त्या देऊ शकतात स्वतःकडे जास्त वेळ म्हणजे काही तास ते आम्ही आमच्यासाठी काढू शकतो. पण तुमच्या म्हणजे तुम्ही मला एक सजेस्ट असं बाकीच्या ज्या आहेत, ज्या मॅरिड महिला आहेत, त्यांना एक सजेस्ट करू शकाल, की बाबा दिवसातून किती तास स्वतःसाठी आपण व्यायाम केला पाहिजे आणि कोणतं असं पॉसिबल आहे, की जो घरी आपण करू शकतो जिमला न जाता? काही मुलींना नाही आवडत नाही का असं किंवा काहींची फायनान्शियल कंडिशन नसते काही महिलांची. मग त्यासाठी एक तुम्ही ना 45 मिनिट तरी तुम्ही स्वतःसाठी टाइम दिला पाहिजे. 45 मिनिटं. आता होतं कसं माहितीये का सगळं फायनान्शियल ओके, घरी करणं ओके, पण एक एन्व्हायरमेंटचा पार्ट असतो. जेव्हा घरी करायला घेतो ना, आता जी माझी मी ऑनलाईन बॅच चालू केली, काही मेंबर्सनी बंद केली. त्यावेळेस त्यांचे रिप्लाय यायला लागले, की तुम्ही जसं घेत होता तसं आमचं होत नाही. घरी काय होतं आपण करायला घेतो, 10 मिनिटं करतो, मग म्हणतो जाऊ दे. आता समोरचं जर आपल्याला कोणीतरी घेणार असं जाऊन पाहिजे असेल तर आपण ते प्रॉपर करू. तरी एक एक्सक्यूज देऊ नका. आता मी ऑनलाईन बॅच मध्ये झालो, ऑफलाईन मध्ये झालो. खूप अनुभव घेतले की मला थोडं शेतातलं काम होतं किंवा माझं जॉब होणं मला जमत नाहीये. हं, तर हं. ह्याच गोष्टींमध्ये काय एक्सक्यूज द्यायच्या एक्सरसाइज की त्याचे फायदे भरपूर आहेत. मग यालाच काय एक्सक्यूज देतात. तुम्ही थोडे शेड्यूल करा, टाइम मॅनेजमेंट ठेवा. असं म्हणजे मला तरी वाटतं. ओके. अजूनही मॅमला कुणाला काही विचारायचं असेल, हे तर झाले मला पडलेले प्रश्न. पण अजूनही आपल्या परिवर्तन फाउंडेशन मधनं पण खूप साऱ्या मैत्रिणी जॉइंड आहेत. त्यांना आता जिममध्ये ज्या आहेत, ज्या इथे जॉइन आहेत, त्यांना तर मॅम दररोज भेटतात, त्यांच्याशी दररोज चर्चा करतात. पण आपल्याला आज चान्स भेटलाय, तर आपण पण त्यांना जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, तर नक्की विचारा. कुणाला काही विचारायचं असेल, तर विचारून घ्या मॅमला. हॅलो अश्विनी मॅम. बोला. आता आम्ही गावाकडे राहतो. आम्ही जिम तर जॉईन नाही करू शकत. पण आम्ही घरी राहून आमच्यासाठी 45 मिनिटे कसे देऊ शकतो? किती वेट आहे मॅडम तुमचं? आमचं 43. 43. ठीक आहे. हं. मी माझ्या एका टीम मेंबरला तुमचा फोटो घेईल तुमचा. फोटो सेंड करा त्यांना. आता तुम्ही काय करा आहाराकडे थोडं लक्ष द्या. हं. तुमची आता बॉडी पण तसे पाहावी लागेल कसं काय. त्याच्यानुसार तुम्हाला आता बॉडी जे वेट गेनला आहेत ना त्यांच्या वेटनुसार त्यांना प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट सजेस्ट केलं जातं. वेट लॉस साठी वेगळं असतं. थोडं फोटोज पण पाहावे लागतील. पण आता जर वेट जास्त असेल, फॅट्स जास्त असतील तर तुम्ही घरच्या घरी स्टेप अप म्हणजे जिना चढायचा उतरायचा. पण काय होतं तुम्ही थोडंसं नाही प्रॉपर मॅम, वेट नाहीये माझं म्हणजे बॉडी वेट नाहीये गेन माझी. आता ते मॅडम मग हां. तुम्हाला मी यूज करते ना बॉटल यूज करते. तर ते बॉटलचे एक्सरसाइज तुम्हाला शिकाव्याच लागतात. 1 महिनाभर तरी शिकावं लागेल. नंतर तुमचं तुम्ही करा. आता वेट लॉस साठी म्हटलं तर मी स्टेप अप वगैरे सांगू शकते किंवा तुम्ही रनिंग करू शकता, सायकलिंग करू शकता. असं थोडंफार होऊ शकतं.
वेट गेन साठी तुम्हाला वेट ट्रेनिंगच पाहिजे. वेट ट्रेनिंग म्हणजे जे बॉटलचे एक्सरसाइज मी घेते त्याच थोड्याशा. कारण काय होतं वेट गेन किंवा मेंटेन साठी तुम्हाला कुठली तरी ऍक्टिव्हिटी व्हावं लागते. रनिंग झालं, झुंबा झालं किंवा सायकलिंग झालं कुठलं तरी. मग त्याने तुम्हाला भूक लागते, तुमचा ऍपिटाईट वाढतो आणि त्याप्रमाणे वजन वाढायला लागतं. ओके, थँक्यू मॅम. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तरी मी सजेस्ट करू शकते. कोणाचं थायरॉइड असेल, कोणाचं बीपी, शुगर काही असेल तरी विचारा. किंवा पिरियड्सचा काही प्रॉब्लेम असेल तरी पण डिस्कस करू शकता. मॅम मला पण विचारायचं होतं म्हणजे पिरियडच्या दिवसांमध्ये जिमला म्हणजे जिमला जाऊ शकतो का आपण? जिमची एक्सरसाइज जी असते ती करू शकतो का? येस. वेट कमी उचलायचं फक्त. वेट कमी घ्यायचं. आता मी तर फुल वर्कआउट करते पिरियड्स मध्ये. आता ते प्रत्येकाचा बॉडी टाईप असतो की त्यांची सवय कशी लावलेली असते. काहींना बॉडी म्हणजे पेन जास्त होतं त्यामुळे त्यांना झोपूनच राहावं लागतं. ज्याच्या त्याच्यानुसार. पण वर्कआउट करू शकतो. नॉर्मल वर्कआउट आपण करू शकतो. काही हरकत नाही. ओके. म्हणजे आता जरी कुणाला ज्यांना थायरॉइड बोलायला म्हणजे विचारता चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. नाही तर मॅडम तुम्ही पण रिक्वेस्ट करा कोणाचे असतील प्रॉब्लेम. जर कुणाला जर आता इथे ऑनलाईन आमच्या म्हणजे बोलायला तर म्हणजे आता जेवढे आहेत तेवढे तर परिवर्तन मधले कुणी बोलायला तर नाही घाबरणार ज्यांना आणि बाकीचे तर सगळेच तुम्हाला ओळखतात त्यामुळे बोलायला कुणी घाबरणार असं मला वाटतं. आता तुम्ही बोललात तुम्हाला पिरियड्स वरती पण तुम्ही म्हणजे पिरियड्स वरती बोलायचं पिरियड्स वरती तुम्ही काय suggest करू शकता बाकीच्यांना काय सांगू शकता? पिरियड्स मध्ये तुम्ही एक्सरसाइज ठेवा आणि बरेचसे मेंबर माझ्याकडे आहेत की मुली आहेत किंवा मॅरिड असतील त्यांचे ज्या काही सायकल होते ती रेग्युलर आहे आहे. व्यायाम केला पाहिजे आणि खाणं पण त्या प्रकारे. खाण्याचं ओके. काय होतं मॅडम मेंबर जास्त शुगर जास्त घेतात ते. शुगर बंदच करा. आता काही जण म्हणतात आपली बॉडी ऑलरेडी शुगर बनवते त्याला वरून द्यायची काही गरज नाही. आणि एक सांगाल की आता एक फॅट्स आहेत एकीकडे आणि एक नॉर्मल आहे म्हणजे वेट नाहीये जास्त. आता जसं की मॅडम मगाशी म्हटल्या माझे वेट नाहीये जास्त. पण असं नसतं की ज्यांचं वेट नाहीये त्यांना चुकीचं खाल्लं तरी चालतं. कारण एक लिमिट पर्यंत त्यांची बॉडी कंट्रोल करते. नंतर त्यांना सुद्धा त्रासेस चालू होणार. म्हणजे मी एक्सपिरियन्स घेतला की ज्या माझ्या लेडीज आहेत की तिला सगळं खायला मिळते मला खायला मिळत नाही. तर असं होतं की असं नका म्हणू त्यांना सुद्धा प्रॉब्लेम चालू होणार आहे. एका लिमिट पर्यंत आपली बॉडी ती सगळं कॅच करते नंतर त्रास चालूच होणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की खूप स्वीट वगैरे नाही घेतली पाहिजे. बघ मॅम आता कसं असतं म्हणजे मी पाहिलंय नाही का बऱ्याच जणांना जर शुगर वगैरे आली तर मग 1 चमचा साखर किंवा 5-6 साखरेचे दाणे वगैरे खायला देतात. ते का बरं? काय म्हटलं जर आवाज नाही आता आला. जर कुणाला चक्कर वगैरे आली जरा अशक्तपणा आला ऍक्च्युली मी तुम्हाला सांगू का चक्कर आल्यानंतर तुम्ही लिंबू पाणी आणि मीठ घ्यायचं. ऍक्च्युली सोडियमचं प्रमाण कमी असतं. तुम्ही मीठ घ्या तर व्यवस्थित होणार. शुगर म्हणजे काय एक प्रकारचं म्हणजे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देते. तुम्ही शुगर खाल्ली की तुम्हाला असं ताजंतवानं वाटतं लगेच नाही का. तर त्यामुळे ते त्याला लगेच व्यवस्थित वाटण्यासाठी ती शुगर त्यांना देतात लगेच. किंवा ते ग्लुकोन डी वगैरे आपण पितो. ग्लुकोजच जातं ना एक प्रकारचं बॉडी त्यामुळं. कोणाला मॅमशी काही बोलायचं असेल तर काही प्रश्न पडले असतील तर ते विचारू शकता. मग काही मुलींच्या अंगामध्ये ना खूप गुण असतात. म्हणजे त्या खूप काही गोष्टींमध्ये त्या खूप कौशल्य असतं त्यांच्यामध्ये. पण त्या एका भीतीमुळे ना मागे दाबून राहतात. मग अशा मुलींना काय सजेस्ट कराल तुम्ही? पहिलं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. भीती कशाची बसली ती पण. आणि मला नाही वाटत आजकाल आता पॅरेंट्स पण खूप सपोर्ट करतात ते. तर घाबरायला काही कारण नाहीये. आता पहिला जमाना नाही राहिला की मुलींना म्हणजे आहे सगळं करायला मिळते आता. पहिलं होतं की ह्या गोष्टी फक्त मुलांनीच करायच्या, मुलींनी नाही करायच्या. तर आता असं काही राहिलं नाही मुलगा मुलगी. तर त्यांनी पण थोडंसं
हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला एकदम स्वातंत्र्य मिळते तर पुढे जाणं गरजेचं आहे. आणि नक्कीच नाही का म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते म्हणजे मी कधी जिमला वगैरे नाही गेली. पण तेवढंच नाही का एक म्हणजे माझीच मैत्रीण आहे कोमल, जी आता तुमच्या जिमला जॉइन आहे. अ, तर तिची म्हणजे ती आम्हाला कॉलेजमध्ये होतो. आम्ही कॉलेजमध्ये पण सोबत होतो पुण्याला. तर त्यावेळेस तिला म्हणजे तब्येतीचं खूप टेन्शन होतं. पण आता आम्ही तिचे जे फोटोज पाहतो ना त्यामध्ये खूप बदल दिसतो. तर मग आता कोमल जॉइन आहे तर मी कोमलला असं बोलते, की मग तिने पण तिचा एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे आमच्यासोबत, की जिमला जाऊन काय तिच्यामध्ये स्वतःमध्ये बदल झाले. तर कोमल तू बोलू शकतेस का? हो. मी जिम जॉईन करून 3 महिने झाले आता. जिमचा एक्सपिरियन्स सांगते. 3 महिन्यात माझं 15 किलो वेट लॉस केलं आणि जेव्हापासून मी जिम जॉईन केली त्याच्यानंतर माझ्यात बदल झाले. पॉझिटिव्ह विचार माइंडसेट झाला माझा किंवा प्रत्येक गोष्टीत एनर्जी यायला लागली आणि जिमचे साईड इफेक्ट्स नाही आहे असं काही किंवा काहींच्या मनात भीती असते जिम लावल्यावर काही प्रॉब्लेम होतो किंवा काय होतं तसं काहीच नाहीये. ओके. तसं कोमल मधला जो काही बदल आहे तो आता सर्वच जण कोमलला ओळखतात आपल्या संस्थेतील पण जेवढे आपल्याला मित्र-मैत्रिणी जॉइंट आहेत सगळ्यांनी तिच्यामधला जो बदल पाहिलाय त्यावरनं तर आपण लक्षात घेऊ शकतो, की जिमचे फायदे आहेत. आता मॅम जशा बोलल्या, की सगळ्यांच्या मनात एक असतं, की साइड इफेक्ट काय असतात का? पण जिमचे काहीच साइड इफेक्ट नाहीये. ते आपल्यावरती आहे, की किंवा आपण जो ट्रेनर आपल्यासाठी ठेवतोय त्यावरती आहे, की आपण तो आपल्याला कसा ट्रेन करतोय त्यावरती डिपेंड आहे सगळं. अजून मॅमशी कुणाला काही बोलायचं असेल, तर तुम्ही बोलू शकता. मॅम मला तुम्हाला एक असं रिक्वेस्ट करायची आहे, की आम्ही ना आमची ही संस्था आहे ना, ती मुलींशी म्हणजे बाकीच्या छोट्या-छोट्या गावांमध्ये जाऊन किंवा शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन पिरियड्स वरती किंवा ऑनलाईन फसवणूक किंवा एक स्वतःचा सेल्फ डिफेन्स कसा करायचा यावरती चर्चा करते किंवा मार्गदर्शन करते मुलींना. तर मला तुम्हाला एक असं पिरियड्स वरती किंवा मुलींशी म्हणजे पिरियड्स वरती काही चर्चा करायची असेल आणि ज्याचं मला वाटेल, की त्याचा आन्सर मला तुमच्याकडे भेटेल किंवा मुलींना सेल्फ डिफेन्स विषयी काही सांगायचं असेल, तर मी नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. त्यावेळेस तुम्ही पाहिजे तशी आणि तुम्हाला जमेल तेवढी हेल्प आम्हाला नक्की कराल. मी अशी आशा ठेवते तुमच्याकडनं. हो, नक्की मॅम. अजून कुणाला काही बोलायचंय मॅमला प्रश्न वगैरे विचारायचे? मॅम तुमच्याकडे आहे का अशी कोणती गोष्ट जी अजून तुम्हाला आमच्याशी शेअर करायची किंवा तुम्हाला वाटते की ती आमच्या उपयोगात येईल मुलींच्या किंवा बाकी ओव्हरऑल सगळ्यांच्याच? आता ज्या गोष्टी आहेत जे मला वाटलं ते मी सांगितलं. आता एक माझं काम हेच चालू आहे, की मी बिझनेसच्या दृष्टीने नाही पाहते या जिमकडे. मला जेवढं जमेल तेवढं लेडीजला हेल्थ कॉन्शियस करायचे आणि फक्त वजनच नाही. मी हा अनुभव घेतलाय म्हणजे माझ्या आईचा असतो. घरी राहून तिने म्हणजे सगळ्यांसाठी सगळं काही केलं. स्वतःसाठी काहीच करत नाही. आणि मग तुम्ही थोडाफार वेळ काढून श्रीगोंद्यात सुद्धा माझं हेच चालू आहे, की म्हणजे काही गोष्टींमध्ये आपण एन्जॉय पण केला पाहिजे, कामाच्या वेळी काम पण केलं पाहिजे. आता जिम चालू केली त्यावेळेस लेडीज एवढ्या घाबरत होत्या म्हणजे झुंबा. तो आता एक थोडक्यात डान्सचाच प्रकार झाला. आता झुंबा कसे करायचं आमचं एज एवढे आणि कुठल्याही गोष्टी शिकायला एज मॅटर करत नाही असं मला वाटतं. आणि एक माझं सांगायचं झालं तर माझे स्वप्न वेगळे होते. म्हणजे लग्न झाल्यानंतर एक चूल आणि मूल यात व्यतिरिक्त आपलं आयुष्य आहे, असं मला वाटत होतं. आणि जे निगेटिव्ह थिंकिंग होते मी जिम चालू केल्यानंतर की लेडीजच्या तोंडातून येत होतं की हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. तर मी माझा माइंडसेट वेगळा ठेवला आणि त्याप्रमाणेच पुढे गेले. ओके.
हे सगळं जे मॅम आपल्या सोबत शेअर करतायत सगळ्यांनी नीट म्हणजे ऐका, कारण की याचा आपण आपल्या लाईफ मध्ये पण उपयोग करून घेऊ शकतो, की त्यांना जे वाटत होतं की त्यांचं फक्त चूल आणि मूल यासाठीच लाईफ आहे किंवा लग्न झाल्यावरती तेवढंच आहे, पण तसं नाहीये. आपण आपल्या जर जिद्दीवरती आणि कॉन्फिडन्स वरती राहिलो, तर आपल्याला हवं ते आपण लाईफ मध्ये अचीव्ह करू शकतो. मॅम आपण आता म्हणजे मी आहे ना मॅडम, माझ्या जिम मध्ये पण सांगते की कोणाला कशातही आवड असते, कोणाला डान्स, कोणाला स्वयंपाकात आवड असते, की तुम्ही कुठलाही, कोणाला वाचन आवडतं, कोणाला टीव्ही पाहिला, स्वतःसाठी काहीतरी करा, की जेणेकरून शेवटी असू नको, आयुष्य एकदाच मिळतंय, की शेवटी असू नको वाटायला की आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही, सगळं दुसऱ्यांसाठीच केलं. या प्रकारे मी त्यांना मोटिवेट करत राहते. मग आपण बघतो की म्हणजे असं नाही, मला आता असं नाही बोलायचंय की फक्त मुलींवरतीच अन्याय होतो. काही मुलांवरती पण होतो. आता आपण बघतोय की मुली पण खूप जास्त ऍक्टिव्ह झाल्यात. त्यामुळे मुलांनाही मुलींमुळे खूप प्रॉब्लेम होतो. पण काही मुली असतात की गावाकडच्या किंवा शहरातल्या कुठेही असल्या तरी काही मुलींना मुलांचा त्रास अजूनही सहन करावा लागतो. जसं की आहेत तर मुलं छेडतात वगैरे. तर अशा मुलींना तुम्ही जिम ट्रेनर म्हणून एक काहीतरी सजेस्ट करू शकता की जे स्वतःचं सेल्फ डिफेन्स करू शकतात? आता ह्या काही ज्या गोष्टी होतात, आता पहिलं होतं की काही त्रास झाला तर घरी सांगणं वगैरे, पण आता मुलींनी पण थोडंसं धाडसी व्हायला पाहिजे, तुम्ही उत्तरं दिली पाहिजे. कुठला मुलगा त्रास देतोय, एक सपोर्टला म्हणून आपल्या फ्रेंड्सला घेऊन तुम्ही त्याला फेस केलं पाहिजे, न घाबरता. आता पिढी जास्तच ऍडव्हान्स होत चालली आहे, तसं सगळ्यांनीच थोडेसे चेंजेस केले पाहिजे. स्वतःनी एक स्वतःमध्ये एक स्वतःच्या संरक्षणासाठी एक शक्ती असते आपल्यामध्ये. प्रत्येक मुलीमध्ये असते, की आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो कुणाच्याच मदतीशिवाय. फक्त एक तोच कॉन्फिडन्स स्वतःमध्ये जागा केला पाहिजे, की बाबा मी करू शकते. मला मला वाचवायचंय. माझी इज्जत महत्वाची आहे. मी वाचवू शकते स्वतःला. तर आपण नक्कीच करू शकतो. आणि त्याच याने एक आता चॅट बॉक्स मध्ये मॅडम एक मेसेज आलाय, कविता मॅडम म्हणतात ते, काहीतरी बघूया आपण. वेट लॉस साठी जिम मध्ये कोणती एक्सरसाइज सर्वात जास्त, कोणती जास्त साईड इफेक्ट करते? बिकॉज मी जिम लावून 2 महिने झाले, बट 2 kg वेट कमी झाले आणि डाएट करते तरी, आणि केल्याने आपल्याला वेट जास्तीत जास्त कमी होऊ शकतो. कविता मॅडम, एक असं नाहीये की माझं आता शेड्यूल केलेलं आहे, आठवड्यातून 2दा मी पोटासाठी एक्सरसाइज घेते, आठवड्यातून 3दा वेट ट्रेन. असं कुठली तरी एक एक्सरसाइज घेतली त्याने जास्त वेट लॉस होतं असं काही नाहीये. तुम्हाला जो डाएट प्लॅन दिलाय तो कदाचित सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांनी न्यूट्रिशन केलेलं नसतं. न्यूट्रिशन म्हणजे जे डायटिशियन तुम्हाला डाएट प्रोव्हाइड करतात. आता ते डायटिशियनचा कोर्स आम्ही केलाय. तो केल्यानंतर आम्ही स्वतःवरती अप्लाय केले आणि त्याचे रिझल्ट पाहिले. त्यानंतर आम्ही मेंबरला सजेस्ट करतो. तर त्या डाएट प्लॅन मध्ये पण थोडंसं चेंजेस करायला हवेत. एक 2 kg म्हणजे खूपच कमी झालं 1 मंथ मध्ये. तर थोडं लक्ष द्या काय डाएट प्लॅन. आणि कसं होतं, डाएट करताना तुम्ही काय करता, एक 8 दिवस डाएट करता, मध्ये एक लगेच चिटिंग करायची 1 दिवस. काय होतं, बॉडी किटोसिस मोड मध्ये जाते. मोड मध्ये गेल्यानंतर 1-2 दिवस खाण्यात आलं की परत ती बाहेर पडते. परत त्या मोडला मध्ये जाण्यासाठी 8 ते 10 दिवस जातात परत. मग त्यामुळे हे असं होतं की आज वेट कमी झालं, परत उठलं जास्त, किंवा 8 दिवसात कमी झाले, 2 दिवसात परत वाढले. तर मी माझे जे मेंबर्स आहेत ना त्यांना मी म्हणते की तुम्ही फक्त वेट लॉस कडे लक्ष नका, तुम्हाला मेंटेन पण ठेवता आलं पाहिजे. नाहीतर 6 महिने एकदम बारीक, 6 महिने एकदम जाड, असं नकोय. आणि ते स्वतःलाच मेंटेन करता आलं पाहिजे. अशा प्रकारे मी सजेस्ट करत असते. त्या मॅम त्या विचारताय परफेक्ट डाएट. पाहिजे. पण तुमचं वेट फोटोज पाहून मी तुम्हाला सजेस्ट करू शकते. असं सगळ्यांनाच डाएट प्लॅन सेम नाहीये. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, हार्मोन्स वेगळे आहेत. मी तुम्हाला जर सजेस्ट केलाय तो मला पण लागू होईल असं नाही. आणि काय होतं, आता जसं की आम्ही दही एखाद्याला सजेस्ट करतो, पण दही कोणाला चालत नाही किंवा पनीर चालत नाही, काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर. तर ते आपल्याला डिस्कस करूनच तुम्हाला मला सजेस्ट करताय. तर एक चपाती खाऊ नका आणि शुगर पूर्ण बंद करा. या 2 गोष्टी मी आता तुम्हाला इथे सजेस्ट करू शकते. अजूनही कुणाला काही क्वेश्चन असतील आणि त्यांना आता बोलायचं नाहीये, ते असं कविता मॅम सारखं चॅट बॉक्स मध्ये पण मॅमला विचारू शकता.
तुम्ही पाहताय ते म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला समजते, इतक्या सोप्या भाषेत ते आपल्याला सांगतायत, की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या शरीरासाठी कोणती गोष्ट उपयुक्त आहे, कोणती हानिकारक, या सर्व गोष्टी ते आपल्याशी शेअर करताय. तुम्ही नक्की विचारू शकता आणि त्यांना. अजून एक बोलेल मी. आता जिम जॉईन करताना मला विचारतात, की वेट लॉस झालं, तर त्यानंतर जिम सोडली की वेट गेन होतं. तर मला एक सांगा, तुम्ही कुठलंही करा, सायकलिंग करा, झुंबा करा, रनिंग करा आणि तुम्ही ते करताय आणि बंद केलं आणि त्याच्यानंतर तुमचं खाणं वाढलं, तर वेट वाढणारच आहे ना. फक्त हे झालंय काय, जिम दिसतेय, तर त्या जिमला फक्त ब्लेम होतोय त्याच्यावरती. असे कुठलाही पार्ट नाही. उलट पाहिला गेलं तर जिमचे रिझल्ट जर पाहिले, इंच लॉस पाहिला तर एकदम छान आहे. म्हणजे दिसायला एवढे प्रॉपर दिसतात आणि मला तर मेसेज म्हणजे त्यांचे रिझल्ट आल्यानंतर कमेंट एवढ्या छान येतात ते, की मी अशी दिसते, माझा कॉन्फिडन्स हाय झालाय. म्हणजे काय होतं माहितीये का, जे फायदे आहेत त्याच्याकडे न पाहता तोट्यांकडे जास्त पाहिलं जातं. तोटे नाहीच आहेत ते ऍक्च्युली. तुम्ही खाणं वाढले की तुमचं वेट वाढणार. चॅट बॉक्समध्ये ओमकार जर मी मगाशी बोलली तशी जर कुणाला वाटतंय, की आपल्या सोबत असणाऱ्या किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरती, असं नाही मी बोलणार, की मुलगा पण असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल, जिला अन्यायाचा सामना करावा लागतोय आणि त्या व्यक्तीमध्ये तेवढी हिंमत नाहीये, की ती तिच्या त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते. तर तुम्ही त्या व्यक्तीशी बोला, एकदा चर्चा करा. एका माणसाला एक आधाराची गरज असते. आपण त्याच्याशी जर प्रेमाने 4 शब्द बोललो ना, तर तो नक्कीच त्याच्यावरती होणारा अन्याय वगैरे तुमच्याशी नक्की शेअर करेल. त्याला मदत करा, तिला मदत करा. जर तुम्हाला जमत नसेल, तर जो नंबर चॅट बॉक्समध्ये दिलाय, तो परिवर्तन फाउंडेशन अध्यक्ष ओमकार साळुंके यांचा आहे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. त्यांना फोन मेसेज करून तुम्ही त्यांच्याशी तुमच्या चर्चा डिस्कस करू शकता. आम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी मदत नक्की आमच्याकडनं तुम्हाला करण्यात येईल. मॅम एक प्रश्न आहे माझा शेवटचा, की असं लग्न झालेल्या मुलींना तुम्ही काय सजेस्ट कराल? म्हणजे मला असं विचारायचं ज्यावेळेस लेडीज प्रेग्नंट राहतात, त्यावेळेस त्या जिम तर नाही करत. त्यानंतरनं मग ज्यावेळेस त्यांचं बाळ होतं त्यांना, त्याच्यानंतरनं त्यांच्या तब्येतीमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये खूप बदल होतात. मग ज्यावेळेस त्या घरी असतात, की लगेचच्या लगेच बाळ झाल्यावरती त्या लगेच जिमला वगैरे स्वतःकडे जास्त लक्ष नाही देऊ शकत. त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या शरीरासाठी काय केलं पाहिजे? तेच सांगते मॅडम. आता ऍक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला ना, तर इथं पण जिम मध्ये मेंटॅलिटी हीच आहे. आता ह्या सिच्युएशन मधून ऍक्च्युली मलाच जावं लागणार आहे, की म्हणजे नाही का, व्यायाम करता येतो असं काही नाहीये. पण त्या व्यायाम कुठले करायचे, काय करायचे ते सांगते, की ते म्हणजे नॉलेज पाहिजे तुम्हाला. आणि एक तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्ही व्यायाम स्टार्ट करू शकता. आता सीझरला एक 7 ते 8 महिने नाही करता येत, कारण पोटावर ताण नाही आला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही घरच्या घरी करू शकता. पण त्याच्या आधी थोडंसं नॉलेज घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही बॅच करताय किंवा कोणाकडून शिकताय. आता माझी फॉर्म शिकवण्याची टेक्निकच अशी आहे, की माझे मेंबरला न सांगताही ते छान करतात. की त्यांना एकदा शिकवला, दोनदा शिकवला, 1 महिनाभर केलं, की त्या म्हणजे न सांगताही वर्कआउट व्यवस्थित करताय. तर तुम्हाला ट्रेनर तसा भेटला पाहिजे. तर तुम्ही घरी पण करू शकता. आणि खरं तर प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायला पाहिजे. तर डिलिव्हरीसाठी पण खूप फायदे होतात त्याचे. पण काही ज्या प्रेग्नंट होतात त्यानंतर त्या एक प्रॉपरली आरामच घेतात, कारण की त्रास होत असतो तो वेगळा. आता कसं आहे मॅडम, आता काही मेंबर्स येतात की त्यांनी आधी काहीच व्यायाम केलेला नसतो आणि आता माझी प्रेग्नन्सी चालू आहे, तुम्ही घेता का? तर ते रिस्क आपण घेऊ शकत. आता मी 3 ते 4 वर्ष झालं जिम करते, तर मी करू शकते. मला माहिती आहे ना, की माझ्या बॉडीला एक सवय लागलेली. तुम्ही आल्यानंतर काहीच करत नाही, अशांना नाही जमणार आहे. मग त्यावेळेस ती रिस्कच राहणार. ओके. कोणाला काही विचारायचंय मॅमला, मी परत परत विचारतेय, कारण की हा वेळ परत येणार नाही. मॅम परत आपल्याला एवढा टाइम काढून आलाय, आपल्यासाठी एवढ्या फ्री परत परत त्यांच्या लाईफ बिझी शेड्यूल मधनं त्या वेळ काढतायत. मग तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही आत्ता विचारू शकता.
ठीक आहे मॅम. जर आमच्या संस्थेला जर आम्हाला असं वाटलं कधी की ह्या गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे असेल किंवा ह्या गोष्टीला तुम्ही मदत करू शकता, तर मी नक्की तुमच्याशी संपर्क करेल किंवा कोमल थ्रू हो. आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे, चालेल. खूप छान काम करताय तुम्ही आणि खरंच थँक्यू की मला पण माझा अनुभव तुम्ही शेअर करायला दिला सगळ्यांशी. तुमचा एक खरंच म्हणजे खूप मुलींना एक आदर्श भेटला असेल. खूप मुली तुम्हाला एक रोल मॉडेल असतो ना आपला एक. मी स्वतःच नाही का, म्हणजे मला पण पहिल्यांदा खूप भीती वाटायची, की मी कशी कॅमेऱ्याला फेस करणार, मी कशी एवढ्या लोकांना बोलणार. पण एक माझ्यासाठी एक म्हणजे मी माझं स्वतःसाठी मी एक आदर्श ठेवते ना, ते एक आमच्याच टीममध्ये एक आहे समीक्षा दीदी आणि ओंकार दादा. कारण की त्यांच्यामुळे माझ्यामध्ये एवढा बदल आहे. मी पण पहिल्यांदा खूप कसं आहे मॅडम, आता तुम्ही जसं म्हणताय ना, की आपल्यात कॉन्फिडन्स नसतो किंवा आपल्यात असते कमी कमी तुम्ही जे म्हणताय तसं. आता मला पण ह्या गोष्टी खूप फेस कराव्या लागल्या. तिकडनं आल्यानंतर मी माझा पण अनुभव सांगते, की मला हे स्टेजवर बोलणं म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या नव्हत्या. पण त्याच्यानंतर एवढे सत्कार ते झाले. मला मग प्रॅक्टिस झाली. एक तुमच्यात तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे टायमिंगला. असं नाही, की माझ्यात ही क्वालिटी नाहीये, मग मी अशीच बसते. इम्प्रुव्हमेंट करा. होतात त्या आपोआप इम्प्रुव्हमेंट होतात. पण ते तुम्ही शिकत गेलं पाहिजे तसं. हा प्रत्येकाला एक एक्सपिरियन्स आला ना स्वतःचा, की प्रत्येकाला हा विचार पटेल तुमचा. कारण की मी आता ऐकतेय ना, तर मला कळतंय, की मी हे फेस केलंय ना, त्यावेळेस माझ्यामध्ये जे डेअरिंग आहे ना, ते मी पहिल्यांदा आपण खूप घाबरतो, की बाबा लोकं काय बोलतील? कोणी माझ्यावर हसेल. मी बोलते हसू द्या, एकदा हसतील, पण दुसऱ्यांदा तुम्हाला ना तुमच्यासाठी ते लोकं टाळ्या वाजवतील. हे महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये. तर मी कोमल तुला अशी विनंती करते, की मॅमचा तू आता सत्कार करावा. परिवर्तन फाउंडेशन तर्फे मॅम आता आम्ही तिथे येऊ शकत नाही. आम्हाला नक्की आवडलं असतं तुम्हाला भेटायला. पण कोमल तिथे आमच्या सर्वांच्या तर्फे तुमचा सत्कार करेल. प्लीज तिथे कुणाला तरी एक फोटो हो, हो. स्क्रीन काढते. सांगितलं. थँक्यू. अगेन कॉंग्रॅच्युलेशन. असंच आमच्या सर्वांना असंच एकदा एक कॉन्फिडन्स येऊ दे, की तुम्हाला बघून पण खूप मुली काहीतरी शिकतील आजच्या ह्या. आता हे रेकॉर्डिंग पण आपण जे पोस्ट करणार आहे, त्यामधनं पण खूप मुली आत्ता ज्या जॉईन नसतील त्याही नंतर नाही यातनं नक्कीच काहीतरी शिकतील, की बाबा मुलगी पण सर्व काही करू शकते. जर तिने मनामध्ये आणलं, जर तिने तो स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत केला, तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते. हो, नक्की. मी तुमच्या मनापासून आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी परिवर्तन फाउंडेशन कडून व मी स्वतः माझ्याकडनं तुमच्या मनापासून आभार मानते. आणि कोमल धन्यवाद. कोमल तुझे मनापासून आभार, की इतक्या छान व्यक्तिमत्त्वाला तू आज आमच्या समोर आणलं आणि आम्हाला जेवढे काही प्रश्न पडले होते, त्या सगळ्यांची उत्तरं म्हणजे मला जेवढे प्रश्न होते त्या सगळ्यांची उत्तरं तर भेटलीच. बाकीच्यांना जे प्रश्न होते त्यांना चान्स होता, पण काही घाबरून किंवा काहींना चॅटमधनं सगळ्यांना सगळी उत्तरं भेटली असतील. आणि जरी अजूनही कुणाला काही विचारायचं असेल, तर कोमलचा नंबर किंवा मॅमचा नंबर तर आपण नाही हे करू शकत. तर मॅमला प्रॉब्लेम नसेल तर मॅम तुम्हाला देतील, पण कोमलशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांचा नंबर घेऊ शकता आणि त्यांच्याशी नक्की चर्चा करा जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर. कोमल काय बोलायचं?
ओके, मग आपल्या मते व आपणा सर्वांच्या उपस्थितीत व एवढ्या सर्व चांगल्या सपोर्टमुळे आता हे कार्यक्रम म्हणा, मीटिंग म्हणा, जी काही ऑनलाईन पद्धतीने झालीये, त्यातूनही आपल्याला असं म्हणजे वाटतंय की आपण फेस टू फेस भेटलोय आणि गप्पा मारल्यात. नक्की जर लाईफ मध्ये कधी चान्स भेटला तर मला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. आपण म्हणजे मला चान्स असेल की मी भेटू शकले तर मी नक्की तो ट्राय करल. नक्की तर आता मी ही कार्यक्रमाची सांगता करते व मनापासून पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन. थँक्यू.